तुमच्या घरी आंघोळीसाठी ज्या साबण वापरता त्या तुम्ही बघितल्या का की टॉयलेट सोप आहे की इतर कोणता बार? दुकानात आंघोळीची साबण विकत घ्यायला जाताना जर साबणेचा सुगंध आवडला तर ती साबण आपण विकत घेतो, परंतु भरपूर लोकांना हे माहीतच नाही की याच्यापैकी काही टॉयलेट सोप्स आहेत आणि काही सिरम बार किंवा बेदिंग बार. तर याच्यातला फरक काय हा आज आपण माहिती करून घेऊया. माझ्याकडे या दोन साबण आहेत मित्रांनो. या साबणेला आपण निरखून बघितलं तर याच्या मागे आपल्याला इथे लिहिलेलं दिसतं टॉयलेट सोप ग्रेड 2 TFM 72%. आता दुसरी साबण तुम्हाला दाखवतो. याच्यावरती काय लिहिलेलं आहे बघा, टॉयलेट सोप ग्रेड 2 TFM 70%. मग आता हे TFM म्हणजे काय राहतं? तर TFM म्हणजे टोटल फॅटी मॅटर. आपल्याकडे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या नियमानुसार, ज्याला आपण BIS सुद्धा म्हणतो, साबणांचे वेगवेगळे ग्रेडिंग केलेले राहतात. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. ग्रेड 1 म्हणजे ज्यांची TFM ही 76% पेक्षा वर आहे. ग्रेड 2 म्हणजे ज्यांचं TFM हे 70% पासून 76% पर्यंत आहे आणि ग्रेड 3 म्हणजे जे 60% पासून तर 70% पर्यंत आहे. तर एका प्रकारे जर बघितलं तर TFM हे एक पॅरामीटर राहतं की साबण कोणत्या ग्रेडची आहे, ती ग्रेड 1 आहे की ग्रेड 2. आता माझ्याकडे ही एक साबण आहे, याच्यावरती आपण बघू शकता स्पष्टपणे ग्रेड 1 सोप 76% TFM लिहिलेला आहे. म्हणजे याचं जे TFM आहे हे 76% आहे आणि ही ग्रेड 1 ची साबण आहे. परंतु या ज्या दोन साबण होत्या यांचं TFM 76% पेक्षा खाली होतं, म्हणून ह्या ग्रेड 2 च्या साबण आहे. याचा अर्थ जितका जास्त TFM तितकीच ती साबण आपल्या त्वचेसाठी चांगली. परंतु काही साबणांवरती टॉयलेट सोप हा वर्डच लिहिलेला राहत नाही. जशा की ह्या काही साबणा तुम्ही जर बघणार तर याच्यावरती सिरम बार असं लिहिलेलं आहे, याच्यावरती ग्लिसरीन बार हे लिहिलेलं आहे आणि याच्यावरती इथे बेदिंग बार असं लिहिलेलं आहे, बेदिंग बार. मग ह्या साबणा त्वचेसाठी चांगल्या नाही आहे का? तर या साबणा सुद्धा आपल्या त्वचेसाठी तितक्याच चांगल्या आहेत. बघा विषय असा आहे मित्रांनो, जर TFM हा 60% पेक्षा जर कमी असला तर ऍज पर रूल त्याच्यावर टॉयलेट सोप हे लिहिता येत नाही. त्याच्यामुळे याच्यावरती सिरम बार, ग्लिसरीन बार ह्या सगळ्या गोष्टी लिहितात. मग आता तुम्ही म्हणणार की TFM तर 60% पेक्षा कमी आहे, मग या साबणा आपल्यासाठी चांगल्या कशा? तर यामध्ये TFM हा जाणीवपूर्वक कमी ठेवून त्यामध्ये काही इतर गोष्टी सुद्धा ऍड केल्या जातात, जेणेकरून ती साबण वापरल्यावर आपल्या त्वचेचा पीएच लेवल हा मेंटेन राहायला पाहिजे. जर आपण ह्या साबणा बघितल्या तर याच्यावरती लिहिलेलं राहतं की 98% ग्लिसरीन ऑइल, डर्मेटोलॉजिकली प्रूव्हन. त्याच व्यतिरिक्त तुम्ही या साबणेमध्ये बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला पीएच बॅलन्स हे लिहिलेलं दिसतं. भरपूर लोकांना टॉयलेट सोप्स यूज केल्यानंतर स्किन ड्राय होते अशी तक्रार राहते आणि त्याच्यासाठी काही मॉइश्चरायझिंग एलिमेंट्स ऍड करून सिरम बार किंवा ग्लिसरीन बार, बेदिंग बार हे बनवल्या जाते. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, टॉयलेट सोप आणि बेदिंग बार ह्या दोन्ही वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहेत. तर पुढील वेळी आंघोळीची साबण खरेदी करायला जाताना तुमच्या स्किन टाईपला कोणती साबण सूट होते, टॉयलेट सोप की बेदिंग बार, हे तपासूनच खरेदी करा. आणि सध्या तुमच्या घरी जी साबण आहे ती कोणत्या ग्रेडची आहे, ती टॉयलेट सोप आहे की बेदिंग बार, हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.